रयत शिक्षण संस्थेच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयातील उपशिक्षिका अरुणा तुकाराम दरेकर आणि उपशिक्षक विलास जगन्नाथ भोंदे हे दीर्घकाळ सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयाच्या वतीने मंगळवार 30 जून रोजी सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते। प्रारंभी कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी श्री अंबिका विद्यालय यांच्या वतीने तसेच नातेवाईक, अपतेष्ट, शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या हस्ते अरुणा दरेकर आणि विलास भोंदे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना दोनही शिक्षकांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या। त्यांच्या मनोगतामुळे उपस्थित अनेक जण भावुक झाले। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत दरेकर आणि भोंदे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचं कौतुक केलं, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। खरंतर आपण जसे आपल्याकडे शिक्षण संस्थेचे जुनी माणसं, पवित्र पोर्टल पूर्वी येणारे जे शिक्षक होते, त्या शिक्षकाला शिक्षण संस्थेबद्दल जी आस्था होती ते अलीकडच्या लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षण संस्थेबद्दल आस्था नाही। या ठिकाणी स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की आज या ठिकाणी ही दोन शिक्षक या ठिकाणी उपशिक्षक निर्धारित होतात। तर या ठिकाणी मॅडमनी माझ्या अगोदर भाषण केलं आणि त्यांनी उल्लेख केला दोन्ही शिक्षकांचा, अरुणाचा असेल आणि मोदी सरांचा असेल, कामाचा या ठिकाणी उल्लेख केला। त्यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थी दैवत मानून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेली 12-13 वर्ष या विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले। प्रेमाने ते काम करण्याचा प्रयत्न करतो, कारण फक्त त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे ते काम आहे। आज रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेचा कर्मचारी म्हटलं की समाजातील वेगळीच ओळख आहे। आपण काल श्रीगोंद्याला एक प्रमोशन मिळालं, श्रीगोंद्याचे सुपुत्र धुमाळ साहेब, आणि त्यांचा तो कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला मी हजर होतो। त्या स्टेजवरती 3 अधिकारी, धुमाळ साहेब असतील, अनंतकर साहेब असतील आणि खेळकर साहेब असतील, 3 अधिकारी, क्लास 1 अधिकारी, पण 3 ते अधिकारी जे होते, कर्तृत्ववान अधिकारी होते, ते आपल्या शिक्षण संस्थेचे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायला मोठा अभिमान वाटतो की आज आमचा रयत संस्थेचा देतो, पण गुरुकुलचा प्रकल्प असेल, आज खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राच्या बाहेर गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण संस्था एक वेगळ्या उंचीवर गेली, त्याचे कारण खऱ्या अर्थाने आमच्या रयत संस्थेच्या ठिकाणी गुरुकुल सारखा, सेमी सारखा अनेक असे व्यावसायिक प्रकल्प आहेत जे खऱ्या अर्थाने काम करतो। त्याला काय आपण ज्यादा मिळताना देत नाही, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं असणारं वेदबद्दलचं प्रेम, त्याचं असणारं खऱ्या अर्थाने अन्नाबद्दलचं प्रेम आणि त्याच्या समोर असलेल्या खऱ्या अर्थाने वहिनीचा त्याग, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आजचा आमचा हा रयत काम करतो। त्याच्यापैकी ही एक जुरी आहे आणि ती जुरी आज खऱ्या अर्थाने सेवानिवृत्ती या ठिकाणी होत आहेत। त्यांनी किती 12 वर्ष दरेकर अरुणा तुकाराम आज 30 जून 2026 रोजी माझ्या कायम सेवेतून सेवानिवृत्त होत आहे। मी 1/8/92 ला रयत शिक्षण संस्थेमध्ये रुजू झाले। या रयत शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी मला जी नोकरी करण्याची संधी मिळाली त्याचं श्रेय माझे वडील प्राध्यापक तुकाराम दरेकर यांना या ठिकाणी जातं। मी न्यू इंग्लिश स्कूल वाळकी, भिंगार, त्याचबरोबर माजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा आणि श्री अंबिका विद्यालय केडगाव या संस्थांमध्ये सेवा केली। माझी जास्तीत जास्त सेवा वाळकी या शाखेमध्ये आणि श्री अंबिका विद्यालय केडगाव मध्ये जवळजवळ 15 वर्ष या ठिकाणी झाली। या सेवेमध्ये मला माझ्या सहकार्यांनी भरपूर सहकार्य केलं। माझं कुटुंब, त्याचबरोबर माननीय मुख्याध्यापक यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं। आज जो कृतज्ञता सोहळा या ठिकाणी जो झाला त्याला मी खूप भावनिक झाले आणि अतिशय छान या विद्यालयाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला। त्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापकांचे, सहकार्यांचे, माझ्या कुटुंबियांचे, नातेवाईकांचे, आप्तेष्टांचे
सर्वांची मी ऋणी या ठिकाणी राहील आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी सेवापूर्तीचे कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पाडले आणि न भूतो न भविष्य भविष्य माझ्या जीवनामधला हा अतिशय भावनिक कार्यक्रम होता. त्यामुळं मी त्या कार्यक्रमाला जे सर्वजण जमले, मला काही ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. या ठिकाणी मी जवळजवळ 11 वर्ष 45 दिवस काम केलं. मला या ठिकाणी काम करायला फार मोठी संधी मिळाली. मला इथं काम केल्याचं माझं एक मनापासून मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं. कारण मला या ठिकाणी काम करताना अनेक मोठी शाळा मिळाली काम करायला. विद्यार्थी भरपूर होते आणि विद्यार्थी सगळे आज्ञाधारक आणि त्यांना मला त्यामुळं फार म्हणजे माझ्याजवळ जेवढं ज्ञान होतं तेवढं देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामुळं बरेच मुलं घडले गेले आणि इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्याचं काम या ठिकाणी मार्गदर्शन त्यासाठी मी त्यांना केलं. शेकडो विद्यार्थी म्हणजे 100च्या वर विद्यार्थ्यांना NMA शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांना शिक्षणाला हातभार लागला. बरेच मुलं भेटल्यानंतर मला त्या ठिकाणी माझ्या नतमस्तक होतात, मला धन्यवाद देतात की तुमच्यामुळं आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली, आमच्या शिक्षणाला हातभार लागला, आम्ही घडलो, आम्हाला आता इंजिनियर झाल्यामुळं आम्हाला मोठं पॅकेज मिळालं, असं विद्यार्थी आवर्जून मला सांगत असतात. त्यामुळं मी खरोखर धन्य झालो असं मी स्वतःला समजतो. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवापूर्ती आणि कृतज्ञता सोहळा हे वेगवेगळ्या शाखेमध्ये होतात. तसंच आज अंबिका विद्यालय केडगाव या ठिकाणी या विद्यालयातील रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ सेवा केलेले 2 सेवक सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज शुभेच्छा समारंभ विद्यालयामध्ये आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब, मॅनेजिंग कौन्सिलचे सन्माननीय सदस्य बाबासाहेब बोस साहेब, त्याचबरोबर माजी सचिव भोर साहेब, शाळा स्कूल कमिटीचे सर्व सन्माननीय स्कूल कमिटी सदस्य, जनरल बॉडीचे सदस्य, माजी विभागीय अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखेमधून शाखा प्रमुख, अनेक सेवक वृंद या ठिकाणी विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये माझ्या गावची सुकन्या स्वर्गीय प्राध्यापक तुकाराम दरेकर सर यांची कन्या अरुणा दरेकर मॅडम व विलास भोंडे सर यांच्या सेवापूर्ती निमित्त हा कार्यक्रम विद्यालयामध्ये आयोजित केलेला होता. अत्यंत मनाला स्पर्श करणारा हा कार्यक्रम असतो. रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा केलेले हे कर्मचारी निष्ठेने काम करतात आणि त्याचं फळ म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये अत्यंत प्रगती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. विद्यार्थी कल्याणासाठी ह्या सेवकांनी अहोरात्र प्रयत्न केलेला असतात. रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार कामकाज करून ते नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्तीसाठी ह्या मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा दिलेल्याच आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचा विभागीय अधिकारी म्हणून नव्हे तर शाखा प्रमुख म्हणून अंबिका विद्यालयातील सर्व घटकाच्या वतीने माझे सर्व कर्मचारी वृंद असतील, त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, प्राथमिक शाळेचे सर्व कर्मचारी वृंद असतील, या सर्वांच्या वतीने या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निरामय निरोगी आयुष्यासाठी विभागाच्या वतीने आणि आमच्या या केडगावच्या शैक्षणिक संकुलाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. मला एक वाईट असं वाटतंय की चांगली माणसं जायला गेले आणि चांगली माणसं गेले पण अनेक वेळा तिथे मोठे साहेब आहेत ना त्याच्यावर भांडणही केलेलं आहे. आता शिक्षक कोण आहे तुम्हाला वाटते तुम्ही गुणवत्ता वाढवली नाही म्हणले, शिक्षकांनी गुणवत्ता वाढवली आहे आणि गुणवत्ताधारक शिक्षक जर गेले तर ह्या मुलांचं भविष्य तर काय खरं नाही आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मला वाटतं 10 शिक्षक असतील
आता ते कमी असलेले शिक्षक तुम्हाला कोण शिकवणार? हे कोणीतरी DL आणणार, टेम्परी आणणार, शिकवा म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि म्हणून असे जाताना जे शिक्षक आहेत ना, त्यांचं मला नेहमी वाईट वाटतं. ही माणसं होती म्हणून शिक्षण संस्था उभी आहे, आणि अशी माणसं गेली तर शिक्षण संस्थेचं काय होईल ते भविष्य सांगता नाही. म्हणून तुमच्या तरुण मुलांच्या भविष्याकरता मला एक विनंती करायची, तुम्ही जा, जरूर जा. पण एक लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेला आपण देणं आहोत, त्या विद्यार्थ्यांना देणं आहोत, या दृष्टिकोनातून तुम्ही यांना मार्गदर्शन व सहकार्य करावं अशी एक मला अपेक्षा आहे. कामावर या ठिकाणी आपल्याला माहिती, आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उद्घाटनाला आले. गाडीतून उतरल्यानंतर इमारत पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले कॉलेजसारखी इमारत आहे, आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये स्वरूपच नाही. सॉरी आपण आले तर त्या इमारत पाहून फार खुश झाली. परंतु त्यावेळेला 2 वर्ष ही जागा एका संस्थेची होती, आणि म्हणून ती जाऊ नये दुसऱ्याला, म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले. त्याला खऱ्या अर्थाने कलेक्टर साहेबांचा फार मोठा हातभार त्या ठिकाणी लागला. जागा तर घेतली, जागा घेतल्यानंतर इमारत बांधायची म्हटल्यानंतर रयतमध्ये कुठल्या शाखेमध्ये काम करायचं झालं तर पूर्वी 8 लाख 5 लाख, आता त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला माहिती, कुठले एक रूम सुद्धा होत. परंतु आमच्याकडे ज्या ठेवी होत्या, बोडके सर त्यावेळेला आम्ही काही मागं पुढे पाहिजे, सगळ्या ठेवी बोलल्या. काय करायचं म्हणजे या व्याज वाढवलं, पैसे बँकेत राहतील म्हणून ठिकठिकाणी रयतच्या आपल्या या उत्तर विभागामध्ये अनेक शाखा, बसायला नीट मुलांना जागा नव्हती, कधी पडझड होईल ते सांगता येत नव्हतं. नुसताच आपण नगर, तालुका नगर शहर किंवा पारनेर तालुका मी पाहिला नाही, तर आमचे रयतचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका यांच्या उत्तर विभागामध्ये सुद्धा तिकडचं नाशिक विभागात. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केलं. सूत्रसंचालन जयश्री भोस आणि स्वाती आवटी यांनी केलं, तर आभार उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुमकर यांनी मानले. यावेळी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोरे, अंबादास गारुडकर, विठ्ठलराव दरेकर, ज्ञानदेव पांडुळे, कुंडलिकराव दरेकर, अर्जुन पोकळे, अशोकराव बाबर, अनिल साळुंखे, शौकतबाई तांबोळी, अलकाताई अनभुले, किसन सातपुते, महेश गुंड, भास्करराव महाडिक, पोपट शिंगवी, प्रशांत कोतकर, गोविंद कोतकर, गंगाधर लोंढे, कृष्णाजी थोरात, रावसाहेब सातपुते, रामदास येवले, रघुनाथराव लोंढे, मधुकर देशपांडे, अभयकुमार चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम जपकर, संदीप गाडीलकर व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.